जय श्रीराम. मित्रांनो, सनातन हिंदू धर्माचं जे पुरातन अनेक वर्षांपासनं अपूर्ण असं स्वप्न होतं ते म्हणजे प्रभू श्रीरामाचं मंदिर. आज मंदिर वही बनाएंगे मंदिर असे अनेक भरपूर वाद झालेले आहेत, भरपूर वाद पेटलेले आहेत. आणि त्याच्यातूनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारने हे मंदिर एकदम अशा भव्य वास्तूमध्ये त्याचं रूपांतर केलंय. मंदिर आकर्षक आहे आणि पूर्ण जगाचं लक्ष वेधल्या जाईल अशा पद्धतीने त्याची रचना आहे. आणि खरंच एक मंदिर कसं असावं अशी एक जबरदस्त वास्तू तिथं निर्माण झालेली आहे. आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्ती स्थापना उद्या दिनांक 22 जानेवारी 2024 हा महायोग ही तिथी अविस्मरणीय राहणार आहे. आणि येणाऱ्या पिढ्यानुपिढी ही तिथी, ही तारीख कुणीच कधीच या तारखेला विसरू शकणार नाही. सांगायचं म्हणजे प्रभू श्रीरामाचं अस्तित्व हे भारतामध्ये एक पवित्र आहे. आणि हिंदू धर्मासाठी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा जन्म झाला तर त्याचा उद्दिष्ट म्हणजे काय होता की एका राजाला सुद्धा काय वेदना असतात, काय व्यथा असते आणि काय परिस्थितीला सामोरे जावं लागतं हे त्याच्यातनं दाखवण्यात आलेलं आहे. प्रभू श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास झाला होता. या 14 वर्षामध्ये प्रभू श्रीरामांनी काय वेदना, काय दुःख भोगलेत हे त्याची गणना कोणीच करू शकत नाही. मग ज्या अर्थी साक्षात परमात्मा पुरुषोत्तमाला जर वेदना भेटू शकतात तर तुम्ही आम्ही काय. मग सीतेचं हरण झालं, त्यानंतर त्या वेदनात भरपूर भर पडली. मग सैन्य हळूहळू जमायला लागलं. त्यातनं प्रभू श्रीरामाला आपण आपल्या पत्नीला लवकरच आपल्या अयोध्येमध्ये घेऊन जाऊ, आपल्या जवळ आणू अशी एक नवी दिशा भेटायला लागली. आणि 14 वर्षाचा कालखंड त्यांना वनवास भोगावा लागला. अशा अनेक गोष्टी आहेत की प्रभू श्रीरामाला भोगाव्या लागल्या. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे, राम मंदिर बनवणं तितकंच महत्वाचं आहे. पण आज ही गोष्ट बघण्यासाठी आपण प्रत्येक सनातन हिंदू धर्मातल्या प्रत्येक युवकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबा प्रभू श्रीरामाचं कार्य आणि आपल्या हिंदू धर्मातील देवदैवतांचं कार्य हे आपल्या जीवनाला खरी दिशा देण्यासाठी आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये वाचा, पुराणामध्ये बघा, भागवत गीतामध्ये बघा की देवांनी काय सांगितलेलं आहे आणि आपण काय करतोय. तो भाग पारमार्थिक आहे. पण जर आपण बघायचं जर झालं तर आज माणूस स्वतःच्या फायद्यासाठी, काही पैसे मिळवण्यासाठी देवाची सुद्धा विटंबना करतोय. आता तुम्ही म्हणता कशा पद्धतीने. आज अनेक चित्रपटांमध्ये हिंदू धर्माचा अपमान केला जातोय, देवदैवतांचं विचित्रीकरण केलं जातंय. मग कशासाठी. अरे तुम्हाला देव काय आहे हे दाखवायचंय का देवाबद्दल काहीतरी विचित्र दाखवायचं आहे. आज अनेक चित्रपटांमध्ये महादेव असतील, राम असतील, विष्णू असतील, ह्या देवांचं काहीतरी विद्रूप केलं जात आहे. शनिदेव असतील, यम,
यम ही देवताच आहे, ही मृत्यूची देवता म्हणजे यम आहे. यम साऊथमध्ये एवढ्या मूवीज झाल्यात यमावर, मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीने त्या यमलोकाची चित्रगुप्ताची अवस्था दाखवण्यात आलेली आहे. मग तुम्ही मनोरंजनासाठी जर देवाचा उपयोग करताय, आणि हिंदू धर्म शांत आहे, हिंदू धर्म अतिशय शांत आहे का, तर ते मनोरंजनासाठी हिंदू धर्मातले सुद्धा सगळा हिंदू धर्म त्या मूवीज बघतोय, त्याच्यावर कोणीच ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही का, आस्थाच नाही ना. तुम्ही फक्त देवासाठी काय करता आणि कशासाठी करता, डेको नकोय. जर तुम्ही खरंच सनातनी हिंदू धर्मात असताल तर माझं वैयक्तिक मत आहे, मी कधीही तयार आहे या गोष्टीवर बहिष्कार घालण्यासाठी. आज हनुमानाचं कार्टून, गणपतीचं कार्टून, प्रभू श्रीरामाचं कार्टून, महादेवांचं कार्टून. अरे कार्टून नेमकं तुम्ही देवाचं मनोरंजन करायलात का, विटंबना नाही तर काय. कार्टून मध्ये ज्या वेळेस तुम्ही महादेव दाखवता, आपणही तेवढ्याच जोमाने, हिंदू धर्म सुद्धा तेवढ्याच जोमाने त्या कार्टूनचं स्टेटस ठेवतो. मग ही भावना आपण वाढवतोय का कोण वाढवतोय? अरे काढणारा त्याच्या पैशासाठी काढतोय, पण तुम्ही यूज करू नका ना. तुम्ही मोठ्या याने यूज करता, तुम्ही त्याला व्ह्यू करता, स्टेटस ठेवता, स्टोरी ठेवता, इन्स्टाला टाकता, फेसबुकला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, युट्यूबला टाकता. मग अशा घटना कोण वाढवतंय? स्वतः हिंदू धर्मच वाढवतोय ना. मला सांगा, कार्टून कोण बनवतंय याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे, आणि त्याच्यावर बंधन यायला पाहिजे. माझं एवढंच सांगणं आहे मोदी सरकारला की बाबा ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. असं चित्रीकरण देवाचं होऊ नये. राजकीय नेत्याचं तो भाग वेगळा आहे, एखाद्या व्यक्तीचं तो भाग वेगळा आहे, पण जिथं आपण आस्था घेऊन जातो, जर तिथं जर कार्टून तयार होत असेल त्या देवाचं, तर मग काय अर्थ आहे? तुमच्या आस्थेला काय अर्थ आहे? जर तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या आई वडिलाचं कधी कार्टून मध्ये चित्रीकरण करून घरात फ्रेम बनवता का? नाही बनवू शकत. तुम्ही स्वतःची प्रतिमा कार्टून बनवून फ्रेम बनवून ठेवू शकता का? इन्स्टाला याला व्हायरल करू शकता का? मग देवांचं का देवांचा बाजार करताय? काय करायचंय? अहो, जर ज्या अर्थी आज बघा ना, गणपती कार्टून मूवीज, महादेव कार्टून मूवीज, त्यांचे कार्टूनचे फोटोज, आम्ही जयंतीला ते स्टेटस ठेवतो कार्टून मधलं. गणपती उंदराच्या मागं पळतात कार्टून मध्ये. अरे टॉम अँड जेरी आहे का? हे दाखवणं बंद केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी किमान युवा हिंदू संघटित झाला पाहिजे. कारण की नवी दिशा आहे. आज जे थकलेले आहेत ते काही करू शकणार नाहीत, पण नवीन युवा पिढी आहे, या पिढीने यासाठी समोर आलं पाहिजे आणि याच्यावर बंधन घातलं पाहिजे. आज आपण मोठ्या प्रमाणात कार्टून्स देवता पाहतोय. कार्टून बघणं आम्ही पण बघितलं ना, लहानपणी आम्ही कार्टूनच्या मालिका बघत होतो, पण ते कार्टून वेगळं आहे, ते मनोरंजनासाठी आहे. अरे तुम्हाला जर दाखवायचंच देवाचं एवढं, तर सत्यता दाखवा, देवांची सत्यता दाखवा, आणि त्यांचं कार्टून मध्ये विलीनीकरण नका करू. तुमच्या 4 पैसे कमावण्यासाठी देवांचं कार्टून तयार नका करू. आणि आज राम मंदिर निर्माण दिन म्हणून हा दिन तर साजरी झालाच आहे, पण या दिनानिमित्त मी सर्व हिंदू युवकांना सांगू इच्छितो की बाबा, इतरांनी नाही तरी तुम्ही संघटित व्हा, आणि तुम्हाला काय वाटतंय हे नक्की मला सांगा. स्पष्टीकरण द्या. बोलल्याशिवाय काही होऊ शकत नाही. आज मी माझं मत मांडतोय की बाबा हे मला आवडत नाही की आपण जिथं आस्था ठेवतो, ज्या देवाची पूजा करतो, त्या देवाचं कार्टून तयार होतंय आणि खूप मनोरंजनाने त्याचं स्टेटस ठेवलं जातंय. जयंतीच्या वेळेस त्याचं स्टेटस ठेवलं जातंय. प्रभू श्रीरामाचे आज मी ह्याच्यावर इन्स्टा व्हिडिओ, आपलं इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक एवढे व्हिडिओ बघितले
त्याच्यातील 90% व्हिडिओ प्रभू श्रीरामाचे कार्टून स्वरूपात होते. कार्टूनचे फोटो असतील, कार्टून्सचे व्हिडिओ असतील. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमा कार्टून स्वरूपात होत्या. मग अतिशय ही विद्रूपच म्हणावं लागेल ना. देवाचं विद्रूपीकरणच करायला ना तुम्ही. अरे आपल्या घरामध्ये जर एखादी मूर्ती, दगडाच्या मूर्ती घडवणूक असते, तर त्या मूर्तीचा जर एखादा कान, नाक, टवका कुठला तरी गेलेला असन, तर आपण ती मूर्ती पूजेसाठी वापरत नाही, तिला विसर्जित करतो. मग तुम्ही कार्टूनच्या वेशामध्ये जर देवाला स्वीकारताय म्हणल्याच्या नंतर ही विकृती नाही तर काय? विकृती नाही तर काय? प्रत्येकाची आस्था आहे. इतर धर्माचं बघा ना, मला सांगा कोणत्या धर्माचं चित्रीकरण विद्रूप केलेलं आहे? कोणत्याच धर्माचं नाही. कोणता धर्म खपवून सुद्धा घेऊ शकत नाही. पण हिंदू धर्म दिवसेंदिवस थंड होत चाललेला आहे. फक्त राम जयंती आली, आम्ही अग्रेसर. आम्ही फक्त टेटस पुरते अग्रेसर. आम्ही बघत नाहीत की टेटस कार्टून स्वरूपात आहे की विद्रूपीकरण झालेलं आहे त्याचं. त्यांनी ठेवलं, मी ठेवणार, मी ठेवलं, ते ठेवणार, ते ठेवलं, त्यांनी ठेवणार. मग अशा पद्धतीने आज आपण आपल्याच देवाचं विद्रूपीकरण करतोय. मग कशासाठी? सनातन धर्म कशासाठी आपला? आपला एवढा मोठा धर्म आहे, आपली संस्कृती एवढी सगळ्या जगाला हे वाटतोय आपल्या संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा. आणि भारतीय संस्कृती म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्मच. पण आज अशी वेळ आलेली आहे की आपल्या धर्माचा, ते कार्टून बनवणारे इतर धर्माचे बी असू शकतात, पण त्याला प्राधान्य देणारे आम्ही आहोत. हे खूप मोठं दुर्दैव आहे. कुठेतरी एक खंत वाटते की बाबा करणारा करतोय, तयार करणारा त्याचं काम आहे, त्याचा व्यवसाय, पण त्याला विरोध करणं हा माझा धर्म आहे, कारण की मी एक सनातन हिंदू धर्माचा सच्चा कार्यकर्ता आहे. ही भावना आमच्या युवकांमध्ये पाहिजे, त्यावेळेस हे बंद होऊ शकेल. आज आपल्याला काहीच लाज वाटत नाही. प्रभू श्रीरामाचा असो, महादेवाचा असो, विष्णूंचा असो की गणपतीचा असो किंवा अन्य आपल्या देवांचा असो, की कार्टूनमध्ये त्यांचं रूपांतर केलं जातंय आणि पैसे कमवायचं साधन बनवलं जातंय. अरे तुम्ही काढा ना संपूर्ण रामायण बघा गोयल यांची. आजपर्यंत त्यांचा आदर एवढा घेऊ शकतो आपण. अरे बॉलिवूड मधल्यांना तर द्यायला नाही पाहिजे हे परवानगी सुद्धा. ज्यांनी अश्लील चित्रीकरण केलेलं आहे अशा नटाला हे काम सुद्धा दिलं नाही पाहिजे. अहो त्या गोयलने देवाच्या मालिका सोडून दुसरं कामच कधी केलं नाही. अशा ऍक्टर्सला हे काम सोपवले पाहिजे. अरे तू इकडे किसचा सीन देतो आणि नंतर इकडे देवाच्या ह्याच्यामध्ये येतो. प्रभास कोणते चित्रपट काढले, कसे चित्रपट काढले आणि रामाची भूमिका साकारतो. आणि ती रामाची भूमिका बी कशा पद्धतीने काढली आहे का? आम्ही षंड. आम्हाला काही घेणं नाही. आमच्या देवाचं काही जरी झालं, काही जरी केलं तरी आम्हाला काही नाही. आम्ही फक्त वाद जिथं होईल, अमका असं म्हणला तिथं आम्ही बोलणार, तिथं आम्ही विरोध करणार, तिथं आम्ही निषेध करणार, का तर आम्ही हिंदू आहेत. अरे पण खऱ्या अर्थाने जे आपलं चित्रीकरण होईलय, खऱ्या अर्थाने जे आपला धर्म मागत जात चाललाय, अरे तुम्ही थोडंसं वाचन करा ना, ग्रंथ वाचा, त्याचं थोडंसं ज्ञान घ्या. आज आम्हाला भगवद्गीतेतलं काहीच ज्ञान नाही. आम्हाला गुरुचरित्रातलं कसलंच ज्ञान नाही. आम्हाला श्रीकृष्ण गीतेतलं काहीच ज्ञान नाही. आम्हाला शिव महापुराणमधलं काहीच ज्ञान नाही. अरे नाही जमत आपल्याला संस्कृत. तर आज अत्याधुनिक यंत्रणा एवढी फास्ट झालेली आहे की आपण मराठीतनं त्याचं ट्रान्सलेट करून वाचू शकतो. काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी आपल्याला समजू शकतात. पण आम्ही ते नाही करणार. आज मुस्लिम धर्म हा अग्रेसर आहे. का आहे? तुरळीतच आहे. आपण 130 कोटी आहेत. ते खूप कमी आहेत त्या स्वरूपात. पण त्यांना प्रथम प्राधान्य दिलेलं आहे उर्दू आणि मदरसा धर्माला. आमचं तसं नाही.
आमचं पोरग बोलायला लागलं की आमचं पोरग इंग्लिश स्कूलमध्ये, त्याला इकडं धर्म, धर्माचे तत्व काही घेणं देणं नाही, त्याला इंग्लिश स्कूलमध्ये जातो. तो 2-3 वर्षाचा असतो तेव्हापासूनच त्याचं कार्टून मध्ये त्याला इंटरेस्ट. बघा आज शिक्षण सुद्धा कार्टूनच्या ह्याच्यातूनच घेणं लागायले. कार्टूनच्या ह्याच्यात खूप दुर्दैव आहे ना, खूप मोठं दुर्दैव आहे. आजच्या सिरियल ज्या आहेत त्याला नटनटीची गरजच नाही राहिली, कार्टून मध्ये मॉडिफाय करणं आणि सादर करणं. मग असं जर होत असेल तर मग काय धर्म कसा टिकन? तुम्ही जर देवाला कार्टून मध्ये वागताय तर धर्म कसा टिकन? हे थांबलं पाहिजे. हे जर थांबलं नाही तर येणारा काळ धर्मासाठी खूप बिकट असेल. फक्त आपला धर्म फक्त स्टेटससाठी आणि पाहण्यासाठी, मनोरंजनासाठी, बस ह्या 2 गोष्टीसाठी वापरला जाईल. बाकी तुमची इच्छा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असत्या, जरी मी चुकीचा असेल तरी मला सांगा, आणि मी का चुकीचं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगा. कारण की मला जे वाटलं, मला नाही पसंत, मला नाही वाटत की बाबा माझ्या देवाचं, माझ्या धर्माचं चित्रीकरण विद्रूप झालं पाहिजे, त्याला कार्टून मध्ये दाखवण्यात आलं पाहिजे. साऊथमध्ये अनेक चित्रपट आहेत यम राजावर काढले, काय त्याच्यामध्ये भाषा वापरलेली आहे, काय त्याच्यामध्ये चित्रण केलेलं आहे. यम देवतेचा अपमान केलेला आहे, चित्रगुप्ताचा अपमान केलेला आहे. मग तुम्ही मनोरंजनासाठी तुम्हाला टॉपिक दुसरे करा ना, तुम्ही देवधर्मावर का? असे अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण सविस्तर नंतर चर्चा करू. पण तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे मला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ नसेल पण आवडला तरीही, का नाही आवडला ते तरी मला असं सांगा, की मला सुद्धा लक्षात आलं पाहिजे की बाबा खरंच बरोबर आहे का, कार्टून मध्ये असायला पाहिजे का नाही पाहिजे, हे मला तरी कळलं. जय श्रीराम.